चला तर मग मी निघाले होते दळण आणण्यासाठी. ऐन टायमाला लक्षात येते की आपलं बाबा गव्हाचं पीठ नाही, हे नाही ते नाही. मग त्यानंतर इतकी धावपळ होते की बस. पण नशीब की आपली गिरणी काय लांब नाही, तर खालीच आहे. त्याच्यामुळे तेवढं काय टेन्शन वाटत नाही. त्यानंतर मग मस्त डिकाशन केलेला होता, डिकाशन बिस्किट, कारण दूध संपलेलं होतं. दूध जरी संपलं तर आपला डिकाशन का होईना आपण प्यायचंच, पण प्यायचंच आपला 4-5चा चहा. त्यानंतर बिस्किटावरचं जे मुलगी आहे ते बघून ना सानूची आठवण झाली, कारण सानू लहानपणी ना अशी दिसायची, इतकी गुटगुटीत होती ना. आता त्याची तब्येत काहीच राहिली नाही, कारण सारखं रडण्यावरच असते. आणि इकडं बघा, व्हिडिओच्या नादामध्ये माझ्या सगळ्या भाकरी करपून गेलेल्या होत्या आणि पीठच वळणी येत नव्हतं. काय माहिती, आता लय दिवस झालं होते पिठाला, त्याच्यामुळे येत नसेल बहुतेक. आणि इतका तर पसारा झालेला होता ना, या बाईच्या मागचा पसारा तर कधी संपतो काय माहिती, काय नाही. जन्मल्यापासून मरेपर्यंत कामच असतं. किती यावर अजून आहे तसं आहेच, रात्रंदिवस काम झालं. मग इकडं मस्त अशी भाजी केली होती, मी काय खात नाही, आहोंसाठी केलेली होती. आता कशी झाली काय माहिती. त्यानंतर आणलेलं होतं सानूसाठी डेअरी मिल्क, पण मॅडम झोपलेलं होतं, त्याच्यामुळे मी एकटी नसते एन्जॉय केलेलं होतं. तर कसा वाटला व्हिडिओ, तर आवडला असेल लाईक